जेवायचं नका जेवतो येतो उठा की जेवा. नका आता 12-1 वाजत आले तर अजून जेवायचा पत्ता नाही. नाही का दुकान मला नाही खवडा नाही भाकर सुद्धा. काय भाकर सुद्धा काय बनवून द्यायचं का? आहा काय बनवायचं का दुसरं? काय शिरा ती खाऊ छोटा नाही का भाकर बनवायची नाही काय काहीच खवडा झालंय. काय खायचं असते ती टाकी कशी राहते ना पायाची. नाही असं बाहेर टाकायचे नाही पायावर. पाय बी मरणाचा सुजला एवढा मोठा. मोठा थोडं खावा बरं. मग हे किती सुजलाय पाय. उठा गोळी ती खायची अजून खावट नाही म्हणता खावा लागतंय तसंच बळ. मी कसं खात होते. हा काय होईल या बाहेर टाकला का बाहेर टाकला का सगळं दुकान इथं सुचलं एवढं. आज तर दुकान काल तरी बरं वाटत होतं. गोळीच नाही खाल्ली कुठे जेवला तुम्ही? जेवण करून खायची आहे गोळी. वाढू का जेवाय? गोळी आणून दे मग मला खाऊ दे. नाही जेवण करून खायची. काय बनायचं का दुसरं? उपीट नाही तर शिरा. गरम आहे बिल नाही काय साक्षी जीव वाटून राहील थोडं पण. तो का जेवा लागते. उठा जेव किती तू जेवण कर जेवण बस. उठा चला जेवता. अगं अजिबात जीव वाटा नाही मला. माझ्या असं पायाने एवढी आग पडायला लागली ही. आता चाललो होतो मी तिथे बाथरूमला गेलो होतो हे असं एकदम पाय हिवा लागले इथं जेवढं चालेल का म्हणून चालून झालंय मी एका जागेवर बसायला लागलोय. टाकी तोडाय कधी जायचं आता हे? हा टाके मंगळवारी बोलले ना तोडा बोलले पट्टी बदलाय म्हणजे तर तोडायची कधी? तोडायची नाही अजून सांगितलेलं. मंगळवारी पट्टी बदलाय म्हणजे तर हा आता केव्हा तोडतात काय माहिती. काटा एवढे दिवस ठेवायचं असते का पायात? मी काय मला काय माहिती का लहानपणी बसला का लेकरांस करता ही गाडीन पडलेलं हे बी काय झालं नसे दुखापत करून घ्यायला. उठा खावा काय बरं. ना काय ना काय मागास लागला माझ्या. मी तर ही झालं ती झालं की गाडीवर पडलो महिनाभर राहिलो पुन्हा आता पुन्हा डिलिव्हरीच्या टायमाला तिथं दवाखान्यात राहिलो 14 दिवस. आता ही काय ना काय तर महागच लागायला गेली बाबा. तू कर की केलंच का? मी जेवले कवा सकाळी काय ना जेव घातलं गोळ्या ते खाल्लं मी. खाल्ले उठा खावा थोडं. ते गाईमुळं ग आपल्या आमच्या आजीनं गाय बिस्किट पुडा द्यायचा का खायला? बिस्किट तर खावा की. पुन्हा खातो थोडं आता काय खावटा नाही. आता किती वाजले तर बघा दुपार झाली अजून जेवलं ना. अंघोळ सुद्धा नाही मला 2-3 दिवस झाला. टाके बेसतील म्हणून पाणी जर एकदा गेलं तर दुसरं जखम असते ते केली असते. मला बोर होईल अंघोळ नाही केली म्हणून. बाळ कुठं आहे काय काय अंघोळ झाली. अंघोळ भरायला आहे कपडे ते घालायचे. कपडे हे पाय कसलं टम झालंय सुजून. कसं गरम लागायला लागलं ही. त्यांनी असं काय केलं पकड होती पकडीनं असं करून लय खाली पकड गेली एकदा तर अशी आग उठली लय उठली बेकार आग. मग ते काटा निघा लागते की माझा हाडकाला घासत होता लय खाली होता काटा बी. तिथं हाडकाच्या जागेवरच होता. गुडघ्यावर स्टीलची पकड होती एवढी त्याने असं मध्ये घातला आणि असं फकीत होते पकड दुखायला लागले होते भाई. पहिल्या नाही दुखलं पहिल्या मुलीच्या इंजेक्शन दिलं तर थोडं दुखलं इंजेक्शन दिलं तर पुन्हा नाही दुखलं. पुन्हा असं उपसायला लागले का मधून असं करायला फुलकायला लागली काटा पुन्हा दुखायला लागलं होतं. एवढं असं खोल बोललं होतं. उठाच खावा गोळी खावा जेवण करून. लाईट बी गेली की काय? लाईट बी गेली गरमायला नुसतं. जेवण करून गोळी खावा आणि झोपा. एकदा मोद असू दे मात्र उन्हामुळं पण एक गरमायला लागले.
करायची का आंघोळ? आणि पायाचं हं? पायाचं हो करू आता लांब पाय कॅरी बॅग बांधायची. करू का आंघोळ करावं लागेल मग जरा बरं होईल आंघोळ करतो तेव्हा मला जरा बरं वाटेल कॅरी बॅग बांधायची. नाही मला नाही पाहिजे जेवायला वाटते थोडं खावा. हा किती वाजले तू बघा मोबाईल मध्ये. 1 वाजत आला येऊ का? हो आ नाही का आव थोडं खावा की. हा थोड्या वेळाने जेवतो मी तुला पुन्हा हाक मारून जेवतो आता मला जीव वाटत नाही नाही की बघू मेथीची भाजी ते तू टरबूज कापायला अर्धी टरबूज कापायला. हा टरबूज खायचं का? ती काय टरबूज कापायला टरबूज फोडते मला ते नाही ते खावायचं नाही त्याच्यात ठेवून कापा की राजे. आह, खाली पाणी सांगते टरबूज घे ना कापायची. हा कापायचं का मला जेवण वाटत नाही का टरबूज नंतर चांगलं वाटत ऊन तर लय लागायला लागले व्याकर किती आणली टरबूज हा 1 का 2 आणली ती. एकदम हा का बरं तुम्हाला टरबूज बरोबर. दे तू भी खा की हा खा आम्ही केलं का नाही जेवण हा जेवले. जेवलं जेवढं मग कोण मी समजा जेवलो आम्ही. तुम्ही झोपलेलो आता उठलो. टरबूज खातो मला नाही मला जेवण करू वाटत नाही मला द्यायचं का लावाय? हा मन ते आहे का नाही टाक नको कधी होते की कधी तोडतात की बाबा टाके लय दुखायला लागले टरबूज चांगलं वाटायला जेवण भाकर थोडं लागलं कसलं गरमायला गार वाटायला. तिथं चांगलं लागतं बसाय उठाय असं वाकवायला पायता सोलाय का इथं असं मध्य भागातच काट आहे हलकाच्या जवळ त्याच्यामुळे व्हायला द्यायची का अजून फोड? आ द्यायची का फोड अजून? मग आता बाजूला खावा की. हा देऊ का थोडी? दी टरबूज तर चांगलं लागले पाण्यामुळे तुम्ही जाताना हाताला हाणून